हा सुद्धा सांभाळून घेण्याचा एक मोठा प्रकार आहे. तो आपल्या लक्षात येत नाही बऱ्याचदा आणि आपण अरे विसरलो त्यात काय झालं असं म्हणतो काही वेळेला. पण ही शिकवण त्यांनी तेव्हा दिली आम्हाला न कळत. त्याच्यानंतर काही काळाने माझे सासरे वारले. ते 90-92 वर्षाचे होते, ते वारले. आणि त्याच्यानंतर एक 10-12 दिवसांनी काकांचा पुन्हा कार्यक्रम होता तिकडे. तर काका आले होते, माझ्या घरी आले. पण त्यावेळेला कार्यक्रम खूप लांब होता, आम्हाला जाणं काही शक्य नव्हतं. त्यांनी बोलवलं पण नाही त्यावेळेला आणि आम्ही गेलो नाही. पण काका घरी आले होते. तर जनरली आपण काही खाऊ केलेला असला की डब्यात देऊन थोडासा गावाला घरी पाठवतो. तसं त्यांना माहिती होतं माझे सासरे वारलेत वगैरे. तर ते आले आणि मी काकांना लाडू केले होते प्रसादाचे म्हणून. तर ते काकांसोबत पाठवावे अशी मला इच्छा झाली. म्हणून मी एका डब्यामध्ये एक 5-7 लाडू घातले आणि त्यांना देणार होते. तर काकांनी विचारलं की हे काय आहे. तर म्हटलं काका हे लाडू आहेत. पण आत्ता कसे काय म्हणे. त्यांच्या ते काय लक्षात नाही आलं. तर मी सांगितलं म्हटलं सासरे गेलेत ना, त्यांच्या प्रसादाचे लाडू आहेत. एरवी आमचे काका कधी कोणाचं मन दुखवणारे नाही आहे. पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी ना वाईट वाटून घेऊ नकोस, पण मी हे लाडू नाही नेणार. मला काही कळलंच नाही. म्हटलं अरे मी का बरं विचारलं नाही. पण मला थोडंसं कसं तरी वाटलं. पण ठीक आहे म्हटलं आणि डबा ठेवून दिला. ते त्यांच्या लक्षात आलं होतं की हिला उलगडा करणं आवश्यक आहे. मग त्यांनी सांगितलं त्याच्या आधी कथा अशी की पुण्याला माझे दुसरे काका होते, नाना काका ज्यांना आम्ही म्हणायचो. आणि ते अतिशय आजारी होते, हॉस्पिटलमध्ये होते. त्यांना शुगर होती आणि त्यांचं पायाचं एक बोट काढलेलं होतं, ऑपरेशन झालं होतं आणि ते बरेच आजारी होते. तर काकांचं मन सगळ्या भावांविषयी असं होतं. ते म्हटले मीना तुला माहिती आहे ना, नाना ऑपरेशन होऊन दवाखान्यात आहे, त्याची तब्येत बरी नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हा गेलेल्या व्यक्तीचा प्रसाद आहे. एरवी मी नेला असता, पण मी आता पुण्याला जातो आहे, तर मी हा प्रसाद घेऊन नाही जात, तू वाईट वाटून नको घेऊ. एरवी नेला असता. म्हणजे ही भावना त्यांच्यामध्ये की नाही आपला भाऊ इतका आजारी आहे. एरवी कुठल्या लग्नप्रसंगाचे वाढदिवसाचे असे काही असतात तर गोष्ट वेगळी आहे. पण एरवी असं काही न मानणारा माणूस, भावनिक गुंतागुंतीचा जिथे प्रश्न येतो तिथे नाही हे ह्या कारणाचे आहेत ना, मग मी नेत नाही. ती सुद्धा मला काय त्याच्याबद्दल बोलावं असं समजेना. इतकं त्यांचं मन असं हळवं होतं की नाही त्याच्यासाठी आहेत, मग मी नाही तू वाईट नको वाटून घेऊ. मग ठीक आहे. आणि मग ते नेले नाही. असं ते सर्वांची काळजी करायचे आणि सर्वांच्या विषयी प्रेमभाव त्यांचा वागण्यातून व्यक्त व्हायचा, मुद्दाम करावा लागत नव्हता. पण मलाही वाईट नाही वाटलं, कारण ठीक वाटलं, हरकत नाही. तसं घरातल्या मंडळींचं कौतुक हा कुटुंबवत्सल व्यक्तीचा एक आवडता भाग किंवा स्वभाव असतो. तसं काकांचं होतं. माझ्या बहिणीचा मुलगा, माझा भाचा, हा त्याची मुंज झाल्यानंतर पौरोहित्य शिकायचं त्याच्या आईनी त्यांनी वडिलांनी असं ठरवलं होतं आणि त्याला गुरुगृही पाठवलं होतं. ते 12 वर्ष गुरुगृही राहून शिकावं लागतं. तर तो सुरुवातीचा काही काळ पुण्यामध्ये होता, नंतर बार्शीला गेला. आणि त्या पिरियडमध्ये माझ्या एका भावाच्या मुलीचं लग्न झालं आणि त्या लग्नामध्ये आम्ही सर्व मंडळी घरचे जमलो होतो. पुण्यामध्येच झालं ते लग्न. तर हा 8-9 वर्षाचा मुलगा गुरुगृही गेलेला. घरातल्या सगळ्यांना कौतुक होतं त्याचं खूप. असं आपल्या घरात कोणी, हे वेगळं क्षेत्र आहे, ह्यात कोणी शिकलेलं नाही आहे आणि हा एवढा छोटा मुलगा हे करतो आहे. सगळ्यांना कौतुक, उत्सुकता होती. काका नाही भरपूर होती. तर असं ठरलं की पुण्यातल्या पुण्यात आहे, तर लग्नाच्या निमित्ताने आपण ह्याला गुरुजींना विनंती करायची की ह्याला पाठवता का म्हणून. त्याप्रमाणे विनंती केली, गुरुजींनी पाठवलं आणि तो आला लग्नाला. तर सगळ्यांना उत्सुकता होती. त्याचं नाव सचिन आहे. तर सचिनला बघायची सगळ्यांना उत्सुकता होती. तर तो आला आणि आम्ही सगळी मंडळी त्याच्या मागे, पोरं होतो ते सगळेजण त्याच्या मागे गेलो. म्हणजे तर तो छोटासा मुलगा, धोतर नेसलेला, डोक्याला शेंडी असलेला, म्हणजे जसे ते ब्राह्मण लोक असतात, गुरुजी लोक असतात त्या टाईपचं पण छोटं रूप. आणि तो असा आला तिथे आणि ती गळ्यात माळ आणि ते सगळं बघून असं खूप
वेगळं आणि छान वाटलं होतं. काकांना तर अतिशय कौतुक वाटलं होतं. मग त्याने अगदी या 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 शास्त्री बुवा आले असं कौतुकाने त्याचं स्वागत केलं होतं. आणखी त्याला बंधनं पुष्कळ होती. म्हणजे ह्या लोकांना कांदा लसूण चालत नाही, परान्न चालत नाही, असं बरंच काही काही बंधनं असतात त्याची. तर ती पण एक उत्सुकता होती की हा एवढासा छोटा मुलगा आता लग्नासारख्या ठिकाणी आलेला आहे, आता हा कसं करणार, हा इकडे जेवणार का तिकडे जेवणार, ही बाकी बऱ्याच मंडळींना थोडी उत्सुकता होती. पण एकदा त्याची बंधनं माहिती झाली आणि त्या व्यवस्थेत आपल्याला शिकून मोठं व्हायचं आहे तर ते नियम पाळावेच लागतात. म्हणून मग त्याच्यासाठी घरून स्वयंपाक करून आणला होता बिना कांद्या लसणीचा. आणि वेगळ्या खोलीमध्ये त्याचं एकट्याचं जेवणाचं ताट वाढलं होतं आणि तो तिथे जेवला. काहीही कुरकुर न करता त्याने ते सगळं केलं. ते जेवण वगैरे झाल्यानंतर काका त्याच्यासोबत बसले आणि हां शास्त्री बुवा आता आम्हाला सांगा बरं, तुम्ही तिकडे काय काय करता, तुमचा दिनक्रम काय असतो, तुम्हाला काय काय शिकवलं, आम्हाला थोडंसं म्हणून दाखवा ना, आम्हालाही छान वाटेल. असं ही जी कौतुकाची त्यांची भाषा होती. जसं ते मला म्हणाले होते की मीना ताई किती वाजले तुमच्या घड्याळात, तसं हा कौतुक करण्याचा एक भाग असतो आणि तो त्यांच्या बोलण्यातून नजरेतून असं समजून यायचं आम्हाला त्या पण वयामध्ये. की असं वाटायचं की अरे हे किती छान विचारतात आपल्याला. असं नाही म्हणलं की काय शिकतो रे तू तिथे, असं नाही विचारलं. अगदी आदराने शास्त्री बुवा म्हणतो. एवढूसा मुलगा, त्याला शास्त्री बुवा व्हायला कितीतरी काळ होता अजून जायचा, पण तरी एक कौतुक नावाचा जो प्रकार असतो तो त्यांच्याकडे भरपूर मुबलक होता. आणि ते त्यांनी सगळ्या मंडळींमध्ये सचिनला असं जवळ घेऊन शास्त्री बुवा आता म्हणा बरं तुम्हाला काय काय शिकवलं, आम्हाला त्यातलं काही कळत नाही पण तुम्ही म्हणलात तर आम्हाला छान वाटेल असं म्हणून त्यांनी त्याचं कौतुक केलं होतं आणि त्याने म्हणूनही दाखवलं होतं. ही कौतुकाची भावना. विद्यार्थी परिषदेतर्फे आसामची काही मुलं पाठवली होती. तर त्यांच्याकडे एक मुलगा त्यांनी स्वीकारला होता आणि दीपक नाव ठेवलं होतं त्याचं आधीचं नाव काहीतरी वेगळं आहे, मला आता लक्षात नाही, दीपक म्हणून होता. तर त्याला त्यांनी अनेक वर्ष सांभाळलं. म्हणजे शाळेचं पूर्ण शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत पूर्ण केलं आणि त्यांना स्वतःच्या मुलासारखं सांभाळलं. फक्त तो दिसाय पाहायला भाषेनी तब्येतीने वेगळा असल्यामुळं हा यांचा मुलगा नाही एवढं समजत होतं आणि सगळ्या जगालाही माहिती होतं की यांनी ह्या मुलाला तात्पुरतं ॲडॉप्ट केलेलं आहे असं. पण स्वतःचा मुलगा तरी काय सांभाळून इतक्या कौतुकाने आणि प्रेमाने त्याला आपला सर्व गोतावळा सोडून तो मुलगा इथे आलेला 8-9 वर्षाचा असेल आला तेव्हा. तो ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत राहिला आणि तो यांना आई आणि अण्णाच म्हणायचा, श्रीधरला दादा म्हणायचा, आम्हाला सगळ्या बहीण भावांना ताई वगैरे असं बोलायचा आणि इतका गोड होता तो पण. आणि काकांचं त्याला इतकं ललिमावशीचं आणि काकांचं प्रेम होतं की तो कायम कृतज्ञ राहिला. आणि आता तो त्याच्या देशात गेला आहे, त्याच्या गावाला गेला आहे, लग्न कार्य झालं आहे, मुलं बाळं झाली आहेत आणि आता अजूनही तो यांच्याशी संपर्क साधून आहे. म्हणजे कुठल्याही व्यक्तीविषयी एकदा आपलं म्हटलं की ते आपलं असं म्हणून ते पोटच्या मुलाप्रमाणे त्याचं त्यांनी शिक्षण सांभाळ सगळं केलं. ह्या सर्वांमध्ये हे सर्व कार्यक्रम जरी काकांनी केले असले, नाव काकांचं होतं हे सत्यच आहे, पण काकूची इतकी मोठी साथ होती की कुणाची तरी एक भक्कम साथ असल्याशिवाय कोणी व्यक्ती दुसरी असं इतकं मोठं कार्य करू शकत नाही. ते सर्व ललिमावशीने आमच्या जबाबदारीने खूप छान पार पाडलं. तिला असं कधी काही सांगावं लागायचं नाही की अगं हे करायचं आहे, ती सतत तयारच असायची. आम्ही अजून मोठे झालो, संसारात रमलो, सगळं झालं. नंतर माझी एक बहीण पुण्याला होती कोथरूडला आणि मी नागपूरला. तर बायचान्स पाठोपाठ तिचं आणि माझं आमची दोघांची स्वतःची घरं झाली. तिचं घर पुण्याला असल्यामुळे काकांचं येणं जाणं बघणं भेटणं होत असायचं. मी लांब असल्यामुळे माझं कमी होत होतं. आणि काका एकदा येऊन गेले होते नागपूरला, आमच्या घराचं काम चालू होतं आणि काका गेल्यानंतर आम्हाला बँकेकडून जरी कर्ज मिळत होतं तरी ते कर्ज अपुरं पडत होतं आणि घर म्हटलं की पुष्कळ खर्च निघतो. बाहेरूनही कर्ज थोडंसं काढून झालं होतं तरी पण थोडे पैसे कमी पडत होते, थोडंसं काम घराचं राहिलं होतं. तर मग शेवटी आम्हाला पैशाची मदत करणार कोण येऊन जाऊन आमचे काका. तर माहेरी इतकी आधी मदत केलेली होती, आता पुन्हा आपण लग्न होऊन सासरी आल्यानंतरही त्यांच्याकडे मदत मागायची हे मला थोडंसं अवघड वाटत होतं. पण गरज होती आणि ती त्याच वेळेला भागली असती तर घराचं काम पूर्ण झालं असतं.
म्हणून मी शेवटी काकांना पत्र लिहिलं की काका असं असं आहे, इतकं कर्ज बँकेकडून मिळालेलं आहे, इतकं बाहेरून काढलेलं आहे, तरीही थोडे पैसे कमी पडत आहेत, तर तुम्ही घरासाठी पाठवाल का? आणि हे मला बोलायला अवघड वाटतं आहे, पण हे पैसे आम्ही व्याजासकट परत करू 2 वर्षात, असं मला यांनी सांगितलं की तू काकांना पत्र लिही. मग मी यांना म्हटलं की पत्र मी नाही लिहिणार, पत्र तुम्ही लिहायचं. तर हे हो म्हणाले आणि त्यांनी पत्र पाठवलं. असं ते काकांना मिळालं आणि 12-15 दिवस झाले, जवळपास 3 आठवडे होत आले, काहीच रिस्पॉन्स नाही. हो नाही, नाही नाही, पत्र मिळालं नाही, काहीच नाही. आम्ही आपल्या इकडे बेचैन. मग काकांना रागता आला नसेल, वाईट वाटलं नसेल की काय ह्या मुलींचं सासरी गेल्या तरी मीच बघायचं का, असं वाटलं नसेल. आपल्या मनात 100 शंका येतात. तसं वाटलं नसेलही कदाचित, पण आपलं मन त्यावेळेला वेगवेगळ्या शंकांनी व्यापलेलं असतं. मग त्यावेळेला माझ्या सासूबाई पण होत्या. तर मी ह्या सगळ्यांना सांगितलं होतं की पहा, त्यांना शक्य नसेल तर ते नाही म्हणतील बरं, पण तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. तर ते म्हणे हो ठीक आहे. आणि असं आमचं आदल्या दिवशी बोलणं झालं आणि दुसऱ्या दिवशी पोस्टमन दारात हजर. रजिस्टर पत्र आले. आम्हाला काही कळत नाही, आमच्याकडे कुठलं रजिस्टर पत्र येणार आहे. ठीक आहे, सही केली, घेतलं आणि अक्षरशः डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागलं. काय होतं त्या पत्रामध्ये? त्या पत्रामध्ये सुधीर काकांनी यांच्या नावे पत्र लिहिलं होतं की वा वा, तुम्ही लोक घर बांधताय, हे बघून छान वाटलं आणि मला माझ्याकडून पत्र पाठवायला उशीर झाला आहे काही कामांमुळे, पण तुमच्या मागणीप्रमाणे मी 5,000चा चेक पाठवतो आहे, तो तुम्ही स्वीकार करा. आणि खूप घाई करून, ओढाताण करून ठरल्या वेळेला पैसे परत करायची गरज नाही आहे. तुम्हाला जेव्हा जसे जमतील तेव्हा परत द्या. आणि त्याच्यासोबत त्यांची जी मोठी नात आहे स्वप्ना, ती तेव्हा काही महिन्यांची किंवा एखाद्या वर्षभराची होती, तर तिच्यासोबत काढलेला फोटो काकांचा असं त्यांनी पाठवलं होतं, पत्र पाठवलं होतं आणि चेक पाठवला होता. हे बघितल्यानंतर मला इतकं काय वाटलं आणि काय नाही हे सांगता पण येत नाही. पण त्याने कधी नाही म्हणून दुखावलं नाही. त्याच्यानंतर आमचं घर पूर्ण झालं, आम्ही राहायला गेलो. नंतर काका एकदा आले होते, परत घर बघितलं, खुश झाले. आणि त्यांचं नेहमी एक वाक्य असायचं की आज दादाबाईंनी असे तर त्यांना किती छान वाटलं असतं नाही. हा पहिला रिमार्क द्यायचा, मग ते पुढे सगळं बोलायचे. हे एवढी त्यांना क्षणोक्षणी आठवण होती. तुमची सगळ्यांची घरं झाली हे बघून खूप आनंद झाला असं म्हणायचे. आणि ते येणार हे कळल्यानंतर आम्ही 5,000 रुपये घेतले होते, तर त्यातले आम्ही 2,000 रुपयेच परत करू शकलो त्या दिवशी. आणि ते 2,000 रुपये एका पाकिटात घालून आम्ही तयार ठेवलं होतं की आता हे निघाले की त्यांना हे पाकिट द्यायचं. आणि ते मी पाकिट त्यांना दिलं आणि सांगितलं की काका हे उघडून बघा. काकांना अंदाज आलाच होता. ते म्हटले नाही नाही ठीक आहे, उघडून नाही बघत. नाही म्हटलं काका बघा. तर त्यांनी बघितलं तर 2,000 होते त्यात. काहीच बोलले नाही. मग मी त्यांना सांगितलं की काका आज एवढेच जमले आहेत, एवढेच देते, पुढच्या वर्षी बाकीचे देऊ. तर ते म्हणजे मी का तुझ्या दारात उभा राहिलो का, पैसे दे आत्ताच्या आत्ता म्हणून. आणि मग त्यांनी अशी माझ्या गालावर असं केलं, तुला काय मी व्याज मागितले, एवढी मोठी झाली का तू माझं व्याज परत करायला. हसावं कराडावं कळे ना. पण ते नाही काका असं नाही. पण त्यांनी पण चपडे मला बोलूच नाही दिलं. तो विषय तिथेच थांबला. आणि ते 2,000चं पाकिट तर त्यांनी घेतलं, पण हे विचारलं की काही खूप घरची ओढाताण करून, त्रास करून असं नाही आहे ना देत, सहज जमतं आहे ना, मग ठीक आहे, नाहीतर राहू दे, अजून उशिरा दिले तरी मला काही अडचण नाही आहे. तर म्हटलं नाही, हे सहज आरामाने जमले म्हणून दिले आहे, बाकीचे नंतर देऊ. असं सासरी गेल्यानंतरसुद्धा मुलींना लागली तर मदत करायची, हे त्यांचं वागणं कधी सुटलं नाही. आणि आम्हाला त्या पैशांचा पुढे खूप आधार झाला. नंतर आणि मग शेवटी असं होतं ना की आपण लोकांचे व्याजाचे पैसे आधी फेडतो, घरच्यांचे जरा उशीरच फेडतात. मग ते 2-3 वर्षांनी दिले. पण ही त्यांची ओढ आमच्याप्रती असलेली कधी कमी नाही झाली. तसंच त्या सगळ्या घटनांनंतर माझी आई पण आजारी पडली.
तिला पण कॅन्सरच झाला होता. तिलाही काकाने घरी नेलं मुंबईला. तेच सगळे वडिलांसारखे उपचार झाले, ऑपरेशन झालं, सगळं झालं. पण ती त्या ठिकाणी पूर्ण बरी नाही झाली, पण बरी होण्याच्या पलीकडे होतं. म्हणून मग ती पुण्याला माझे दुसरे काका जे होते, काका काकू, त्यांच्याकडे काही दिवस थांबली आणि मग कोल्हापूरला गेली आणि तिकडेच ती वारली. पण आईवडिलांच्या प्रती खरं म्हणजे भाऊभाऊज आहे त्यांचे, इतकं कर्तव्य आहे आणि नाही हे प्रत्येकाच्या स्वभावावर किंवा समजुतीवर असतं. पण ते त्यांनी कर्तव्य पूर्ण पार पाडलं. आणखीन एकदा नागपूरला आलेले असताना आमच्या शेजारी एक गृहस्थ होते, यांचे मित्र होते बँकेतले. त्यांचे वडील अत्यंत आजारी होते, मरणासन्न म्हटलं तरी चालेल. त्यांची इच्छा होती, ते 70, 75, 80 वर्षाचे होते जवळपास, आणि त्यांची इच्छा होती की बाबूजींचं गाणं मरणापूर्वी मला 2 ओळी ऐकायला मिळालं तरी मला खूप छान वाटेल. आता हा योग कसा येणार? तर एकदा काका आलेले असताना ते गृहस्थ माझ्याकडे आले आणि म्हणाले की बहिणी, मी बाबूजींना विनंती करू का? म्हटलं मी सांगू शकत नाही याचं उत्तर. ते आले की प्रत्यक्ष तुम्ही बोला, ते जे उत्तर देतील ते तुम्ही आनंदाने स्वीकारा. ठीक आहे म्हणाले. त्यांनी विचारलं बाबूजींना की अशी अशी माझी इच्छा आहे, माझे वडील इतके असे असे आहेत आणि तुमचं गाणं 2 ओळी तरी ऐकायची त्यांना इच्छा आहे, याल का? मला कल्पना नव्हती. इतक्या एकाच सेकंदात काकांनी हो म्हटलं. अतिशय स्वच्छता जरी त्यांची होती तरी ते दुसऱ्याला आग्रह नसायचे करत कधी. त्यांची स्वच्छता त्यांच्यापुरती होती. आणि त्यांचे वडील लवकर वारलेले असल्यामुळं, त्यांना आईवडिलांचा सहवास कमी मिळालेला असल्यामुळं ती भूक होती त्यांच्या मनामध्ये. त्यासाठी त्यांनी हा विचार नाही केला की हा माणूस आजारी आहे, मी ह्याच्या शेजारी जाऊन बसेन, मग मला काही होईल का, असला काही पण विचार नाही केला. माझ्या घरी आले, पण सामान ठेवलं आणि आधी पलीकडे गेले. त्या आजोबांशी बोलले, त्यांना नमस्कार केला, चौकशी केली कशी आहे तब्येत काय वगैरे, आणि मग त्यांना सांगितलं की तुमची इच्छा आहे ना, तुम्हाला गाणं ऐकायचं ना, ठीक आहे मी 2 ओळी गाणं म्हणतो. म्हणून त्यांनी 1 कडवं म्हणा, 2 ओळी म्हणा, जे काय असेल ते त्यांना गाणं म्हणून दाखवलं आणि मग परत आले. ह्या आमच्या कॉलनीमध्ये इतकं आश्चर्य वाटलं आजूबाजूच्या लोकांना, कमानीच्या बाहेर. आणि मग ते गृहस्थ 4-8 दिवसांनी वारले. पण त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केल्याचं काकांना खूप समाधान मिळालं. पण ह्याच्या उलट एक किस्सा आहे. त्याच दिवशीचा आमच्या कॉलनीत गजानन महाराजांचं मंदिर आहे. तिथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम छोटे मोठे होत असतात. तर काही लोकांना असं वाटतं की हा माणूस म्हणजे खूपच स्वस्त आहे, चला आपण ह्यांना आज विचारू आमच्याकडे गाणं म्हणाल का. पण हा त्यांच्या वागण्यातला उद्धटपणा जो असतो किंवा एखाद्याला अगदी हलक्यात घेणं असं जे म्हणतात, तसे काही मंडळी आली होती. जसं रेल्वेतलं मी उदाहरण सांगितलं की वादासाठी, तत्वासाठी वाद असतो, वैर भांडण तुमचं माझं काही आहे म्हणून नाही. तसं आमच्या कॉलनीतले 2 माणसं आली आणि त्यांनी विचारलं की बाबूजी, आमच्या इथे गजानन महाराजांचं मंदिर आहे, तिथे तुम्ही गीतरामायण कराल का? तर ते म्हणले कधी करायचं आहे? तर ते नाही, आज आहे ना वेळ तुम्हाला? ते म्हणले नाही, माफ करा, असं आमंत्रण मी स्वीकारत नाही. पण कुणीही येईल आणि मला आज गाणं म्हणेल इतका मी स्वस्त नाही आहे, असं त्यांनी परखड उत्तर दिलं. त्यामुळे ती मंडळी आल्यापावली निघून गेली. एकाच ठिकाणी 2 उदाहरणं बघायला मिळाली की एका माणसाच्या आजारी वयस्कर वडिलांसाठी त्यांनी त्या आजारी अवस्थेत असलेल्या माणसाच्या बेडवर बसून गाणं म्हटलं आणि दुसऱ्या बाजूला त्या माणसानं असं परखड उत्तर दिलं. ह्या दोन्ही भूमिका ते अतिशय पद्धतशीरपणे म्हणा, काटेकोरपणे म्हणा पाळत होते. म्हणून त्यांच्याप्रती जो लोकांना इतका आदरभाव आहे, वाद घालायचा तिथे घालायचा, प्रेम करायचं तिथे करायचं, पण वादाचं कारण संपलं की तुमची आमची मैत्री, हा जो स्वभावातला एक पैलू होता तो त्यांनी कायम चांगल्या पद्धतीने निभावला. आणि इतकं सगळं आम्ही जवळून बघूनसुद्धा आमच्या डोक्यात किती अक्कल शिरली किंवा आम्ही किती तसे वागलो हा भाग आम्हाला सांगता नाही आहे. खूप आहे त्यांच्याकडून शिकण्यासारखं. पण आपण म्हणतो ना पश्चातबुद्धी असते आपली सामान्य माणसांची, तशी आता त्यांचे गुण 100 कळतात.
पण तेव्हा ते आचरणात आणायला जमलं नाही जमलं माहीत नाही. निदान इथून पुढे तरी प्रयत्न करू असं म्हणायचं. तशी दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना जेवताना पाहिजे तेवढंच मागून घ्या. 10 पदार्थ केले, तुम्हाला नको असतील तर नाही म्हणा, पण एकदा वाढून झालं, जेवायला सुरुवात केली की पानात काहीही टाकायचं नाही. हा त्यांचा कटाक्ष असायचा. आवडलं नाही तरी खायचं, मग घेतलं आहे ना मग खायचं. तसं त्या श्रीधरच्या मुंजीमध्ये सुद्धा पक्वान्न भरपूर केली होती. दणक्यात मुंज छान साजरी झाली, पण त्यांनी सगळ्या लोकांना पंगत बस, तेव्हा पंक्तीची जेवण असायची. सगळ्यांना म्हणजे काही लोकांना ते आवडलं, काही लोकांना नाही आवडलं, पण त्यांनी हात जोडून विनंती केली होती की वा वा तुम्ही लोक सगळेजण आलात, छान वाटलं, आरामात आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्या, पण एक विनंती करतो की आग्रह खूप झाला म्हणून घेऊन पानात टाकू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्यासाठी आपण धडपडतो, प्लीज पानात टाकू नका. पण काही लोकांना आता समाजामध्ये काय सगळ्यांनीच कौतुक केलं पाहिजे असं नसतं. काही लोक नावंही ठेवणारे असतात, काही लोक कौतुक करणारे असतात. तसं काही लोकांनी त्यांना नावंही ठेवली, काही लोकांनी वा वा छान झालं ह्यांनी सांगितलं असंही म्हणाले. तर आज आपण जे बघतो की रिसेप्शनमध्ये लोक जातात, आपल्या हाताने वाढून घेतात, जसे काही कधी पदार्थ बघितलेच नाहीत इतके वाढून घेतात आणि सगळं अर्ध अन्न टाकून देतात. हे आज चाललेलं आहे, पण हे काकांनी इतक्या वर्षांपूर्वी बघितलेलं होतं की हे लोक अशा अन्न टाकतात आणि ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना मिळत नाही. त्यामुळं प्लीज पानात टाकू नका, हा त्यांचा नेहमी कटाक्ष असायचा आणि ते नेहमी तसं पाळायचे. तसं जेवायला बसण्यापूर्वी एक ते मंत्र म्हणायचे. मंत्र म्हणजे श्लोक काय जो ओम सहना भवतु, हा जो आहे तो कुठेही असले, अगदी हॉटेलमध्ये जरी जेवायला गेले तरी ते तेवढं पाळायचे. अशा अनेक त्यांच्या चांगल्या गोष्टी आठवतात आणि आमच्या भाग्याचा आम्हाला हेवा वाटतो. आम्हाला असे काका काकू मिळाले. सगळेच आमचे नातेवाईक काका काकू, सर्व काका काकू, बहीण भावंड खूप छान आहे. हे आमचं भाग्य आहे. नमस्कार.